तासगाव आणि कवठे महाकाळ पोटनिवडणुकीसाठी सुमनताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटील यांच्या जाण्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार हे निश्चित होतं। ही जागा कुणाला दिली जाणार याबाबत तर्क लावले जात होते, मात्र अखेर आर पाटील यांची पत्नी सुमनताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। पोटनिवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा तासगावात घेण्यात आला होता, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली। तसंच वांद्रे कुर्ला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने आवाहन केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक विचार करेल असंही अजितदादांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी आणण्यासाठी श्रीमती सुमनताई उमेदवारी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी जाहीर करतो। आणि आजपर्यंत 6 निवडणुकीमध्ये आर पाटलांना जे मताधिक्य मिळालेले आहे त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्यांनी महिला आपल्याला निवडून आणायचं। वांद्र्याच्या संदर्भामध्ये आम्हाला जर शिवसेनेने सांगितलं किंवा तिथं आम्ही मागच्या वेळेस आमचा उमेदवार उभा केलेला होता, तिथं तुम्ही उमेदवार उभा करू नका, तर जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या संदर्भामध्ये प्रांतिक लेवलला चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल।